जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजेच आपण प्रवासाला जातो तेव्हा कुठली वस्तू आपल्याला सोबत न्यायची आहे. कारण प्रवासाला जात असताना जो प्रवासाला जातो त्याच्या मागे जे घरी असतात त्यांच्या मनामध्ये खूप धाकधूक अशी चालू असते. किंवा मग तुम्ही तीर्थयात्रेला जाता किंवा मग लांब टूरवर जाता तेव्हा मनामध्ये धाकधूक असते, व्यवस्थित पोचला तर असेल ना, व्यवस्थित गेला तर असेल ना. कारण अपघात पण आता भरपूर होत आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका, एक धाकधूक नक्कीच येत असते. तर आपल्याला अशी कुठली एक वस्तू आहे की जी आपल्याला सोबत न्यायची आहे, जेणेकरून आपण सुखरूप जाऊ आणि सुखरूप घरी परत येऊ. तर त्याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, बरेच वेळेस काय होतं, तुम्हाला जर कुठं बाहेरगावी जायचं आहे किंवा तीर्थयात्रेला जायचं आहे किंवा मग लांबच्या टूरवर जायचं आहे, तेव्हा तुम्ही पॅकिंग तर सर्व करता, आठवणीने पॅकिंग करता. काय तुम्हाला तिथं वस्तू लागणार आहे, कुठल्या वस्तूची गरज आहे, तुम्हाला काय हवं आहे, पैसे काय असेल नसेल ते सर्व तुम्ही आठवणीने घेता. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सोबत काय न्यायचं आहे ते कोणी लक्षातच घेत नाही. जेणेकरून आपल्या रस्त्यामध्ये कुठला अपघात होता कामा नये किंवा कोणता हिंसक प्राणी आपल्यावर हल्ला करू नये. कारण की आपण प्रत्येक वेळेस सुरक्षित आहो असं स्वामी आहे सोबत, म्हणून आपण सुरक्षितच आहो. पण थोडीशी काळजी करणं आपल्यावर सुद्धा असतं. म्हणून आपल्याला कुठल्या वस्तू न्यायच्या आहे ते बघायचं आहे. आणि ह्या वस्तू जर तुम्ही नेला ना, तर नक्कीच तुमच्या मनामधली भीती सुद्धा जाईल आणि तुमचा प्रवास जो आहे तो सुखरूप आणि आनंदात होईल. तुम्हाला माहिती आहे आता परिस्थिती थोडी अवघड होत चालली आहे, म्हणून आपलं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. कारण स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात, स्वामी आपला रक्षण सुद्धा करत असतात. परंतु काही गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वतःहून काळजी करावी लागते. तर आपल्याला काय सोबत न्यायचं आहे ते बघूया. सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता त्यावेळेस तुम्ही म्हणजे भरपूर दादा असतील किंवा कोणी जे गाडी चालवतात ड्रायव्हर असतील, तर भरपूर धूम्रपान करत असतील, तर तुम्ही प्रवासाला जाताना थोड्या ह्या गोष्टी टाळायच्या आहे. जर तुम्ही कुठं यात्रेला जात आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर काय काम करायचं आहे ते बघूया. तुम्हाला सर्वात अगोदर घराजवळ तुमच्या आजूबाजूला जर केंद्र असेल, मठ असेल, तर तिथं जायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे. एक नारळ आणि एक खरी साखर महाराजांना अर्पण करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी या या कार्यासाठी बाहेर जात आहे. तर नक्कीच महाराज तुमची साथ देतील आणि तुमच्या सोबत येतील. आता महत्वाचं आपल्याला कुठल्या गोष्टी न्यायच्या आहे. तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ सर्वांनाच माहिती आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे ना, की त्या ग्रंथ जर तुमच्या सोबत असेल ना, तर तुम्हाला बाहेरची कुठलीच बाधा होणार नाही किंवा तुम्ही प्रवासाला जात आहे तर अपघात होणार नाही, तुमच्यावर कुठलाही हिंसक प्राणी वार करणार नाही. गुरुचरित्राचा ग्रंथ सोबत ठेवावा. पण गुरुचरित्राचा ग्रंथ सोबत ठेवणे शक्य नाही आहे, कारण तुम्ही बाहेरगावी जाता, प्रत्येक जण काही पीत असेल, खात असेल, तर गुरुचरित्र ग्रंथ जर सोबत असेल तर ह्या गोष्टी नको व्हायला. तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ जर सोबत नेता येत नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सोबत न्यायचा आहे. स्वामींचा छोटासा ग्रंथ तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, जे आपण स्वामींचे 3 अध्याय रोज वाचत असतो ना, तो स्वामींचा छोटासा ग्रंथ तुम्हाला सोबत न्यायचा आहे, जेणेकरून तुमचं संरक्षण होईल. बघा, काय होतं ना, तुम्ही जेव्हा हा ग्रंथ सोबत नेसाल, जेव्हा तुम्हाला वेळ आहे केव्हाही, दुपारी किंवा गाडीमध्ये बसले आहे, तुम्हाला काहीच करायला नाहीये, तुम्ही ग्रंथ काढून आपले 3 अध्याय वाचू शकता. म्हणजेच तुमची एक सेवा सुद्धा होते. म्हणजे प्रवासाला जाताय, सेवा होते, प्लस स्वामींचा आशीर्वाद सोबत राहतो आणि कुठल्याच प्रकारची काळजी तुम्हाला घ्यायची गरज राहत नाही. म्हणून गुरुचरित्र ग्रंथ जर असेल तर ठीक, नाही तर मग स्वामी चरित्र सारामृताचा तो छोटासा ग्रंथ सोबत न्यायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो आणि खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व त्याचं आहे. आणि तुम्ही ग्रंथ जेव्हा वाचता असाल किंवा तुम्ही जेव्हा पारायण केलं असेल, तेव्हा तुम्ही ग्रंथामध्ये वाचलं असणार की जर गुरुचरित्र ग्रंथ सोबत असेल ना, तर भूत, प्रेत
हे कुठल्याच गोष्टी तिथं मानल्या जात नाही. कारण आपण प्रवासाला जात असताना रात्री अपरात्री थांबतो. जेवणासाठी असेल किंवा पाणी पिण्यासाठी असेल, कुठल्या कामासाठी असेल, आपण रात्री थांबत असतो आणि बरेचसे ऐकत असता, की अर्ध्या रात्री मला असं दिसलं, मला तिथं असं जाणवलं. तर जर गुरुचरित्र ग्रंथ असेल ना सोबत, तर अशा काहीच गोष्टी घडत नाही. महत्त्वाचं गुरुचरित्र ग्रंथ नसेल, तर आपलं स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ सोबत ठेवायचा आहे. स्वामींचा आत्मा, प्राण त्या ग्रंथाला मानलं जातं आणि खरंच आपण खूप भाग्यशाली आहे, की आपल्याला स्वामींचा साथ लाभलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता तिसरी गोष्ट तुम्हाला आपल्या कुळदेवतेचा फोटो, आपल्या कुळदेवीचा फोटो तुम्हाला सोबत न्यायचा आहे. दुर्गा सप्तशतीचं पुस्तक नेलं सोबत तर चालेल, पण जर ग्रंथ न्यायचा नाही सोबत, तर तुम्ही कुळदेवीचा फोटो जरी सोबत नेला तरीही चालतं. कारण देवीचा मानपान करणं खूप गरजेचं असतं. आता महत्त्वाचं मेन म्हणजे पांढरीची काठी हे तुम्हाला ऐकून असेल तुम्ही सर्वच. कारण जे ताई दादा केंद्रात जात आहे किंवा जे जातात त्यांना पांढरीची काठी हे माहिती असेल, तर तुम्हाला पांढरीची काठी सोबत ठेवायची आहे. याने खूप तुमचं संरक्षण होतं. बघा, जसं आपलं जीवन हे सत्य आहे, तसं मृत्यू सुद्धा सत्य आहे आणि केव्हा येईल, कुठं होईल, काय होईल हे कोणालाच माहिती नसतं. परंतु थोडंसं संरक्षण करणं आपली जबाबदारी असतं. कारण की थोड्याशा आपल्या चुकीमुळं अपघात होत असतात. आपण काही गोष्टी लक्ष देत नाही. जसे की आपण कुठं प्रवासाला चाललो, तर ड्रायव्हर असेल किंवा बाजूला कोणी बसलेलं असेल, सीट बेल्ट लावावा. आपण थोडंसं लक्ष ठेवा. तुम्ही पांढरीची काठी सोबत न्यावी. तुमच्यासोबत सर्व काही चांगलंच होणार. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केंद्रातून घेऊन या. ओरिजिनल, नकली असं बाहेर जर घेसाल तर सांगता येणार नाही. पण मात्र केंद्रातून घेतली तर तुम्हाला ओरिजिनलच पांढरीची काठी मिळणार आहे. तुम्ही ह्या काही गोष्टी आहे ना, ह्या पाळा. खरंच तुमचा सुद्धा प्रवास आनंदात होईल. आणि महत्त्वाचं ज्यांच्या घराजवळ केंद्र, मठ नसेल, तर त्यांनी खडीसाखर आणि नारळ कुठं ठेवायचं? तर आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो आहेच. तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये एक नारळ, खडीसाखर ठेवा आणि स्वामींना सांगा, की मी या कामासाठी बाहेर चालले, माझ्यासोबत चला. नक्कीच स्वामी तुमच्या सोबत येतील. आणि तिकडून परत आल्यानंतर जे ते नारळ आहे ते एखाद्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जात असाल तर मठामध्ये ते नारळ ठेवून या. नक्कीच तुम्हाला सुद्धा अनुभव चांगलेच येतील. कारण भरपूर ताई कारण बरेच ताई-दादा ना कुठं प्रवासाला जात असतात, ह्या गोष्टी करत असतात. म्हणून तुमच्यासोबत आजची ही छोटीशी माहिती शेअर केलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.